नमस्कार, एव्हीज मॉम्स किचन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे तांदळाच्या पिठापासून कुरवड्या। त्यासाठी मी एक डबा भरून तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी घेतलेला आहे। ज्या तांदळाचा डबा आपण मोजून घेतलेला होतो पिठाचा, त्याच डब्याने आपण एक डबा पाणी ह्या पिठात घालणार आहोत आणि छान असं तांदळाचं पीठ गाठी सर्व फोडून आपण भिजत ठेवणार आहोत। आपण हा पीठ 15 मिनिटे भिजत ठेवू शकता, 1 तास भिजत ठेवू शकता, 2 तास भिजत ठेवू शकता। आपल्याला जितकं टाईम आहे त्यानुसार आपण हे पीठ भिजवू शकता। किती जास्त पीठ भिजेल तेवढे कुरवड्या छान लागतील चवीला। हा तांदळाचा पीठ मी घरातच बनवलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळत घालून मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। आता आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत कुरवड्यासाठी। त्यासाठी मी पातेले गॅसवर गरम केलेलं आहे। त्यात ज्या डब्याने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच डब्याने 2 तांबे पाणी मी पातेल्यात घालणार आहे। आपण एक डबा पाणी पहिला पीठ भिजवताना घातलेलं होतं। आता 2 डबे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यातलं अर्धा डबा पाणी काढून ठेवूयात, आवश्यकतेनुसार नंतर घालूयात। ह्यात आपण 1 चमचा मीठ, 1 चमचा पापड खार घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे पीठ 1 तासापूर्वी भिजत घातलेलं होतं ते ह्यात आपण घालणार आहोत आणि पीठ घोटण्यासाठी आपण रवी किंवा चाटू किंवा आपल्याला जमेल ते बेलणं कशानेही छान असं आपण पीठ ओतताना हलवणार आहोत। कारण आपण जर हलवलं नाही तर पिठात गाठी होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला पिठाला सतत चमच्याच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे। अजिबात आपला हात थांबला नाही पाहिजे, नाहीतर गाठी होऊ शकतात। हा पीठ मी 5 मिनिटे मोठ्या गॅसवर शिजवून घेत आहे। ज्यावेळेस हे सर्व पाणी आटल्यासारखे आपल्याला दिसेल त्यावेळेस आपण गॅस बारीक आचेवर करणार आहोत। त्यानंतर आपण जे पाणी आपण काढून ठेवलेलं होतं ते आवश्यकतेनुसार घालणार आहोत। इथे मला थोडेसे पाणी घालावेची गरज आहे असे वाटले, त्यामुळे मी पाणी घालत आहे। तुम्ही बघू शकता, तुमचं जर पीठ पातळ असेल तर घालायची गरज नाही, पण मी पाणी घातलेलं आहे। आणि आता मी 1 ते 2 मिनिटे पीठ झाकून ठेवणार आहे आणि गॅस पूर्ण बारीक केलेला आहे। आता आपण परत छान चाटूने पीठ घोटून घेणार आहोत। काही गाठी वगैरे असले तर सर्व फोडून घेणार आहोत। पीठ आता आपलं पूर्ण शिजत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता पिठाचा थोडासा रंगही बदललेला आहे। तरी पण आपण अजून 1 मिनिटे पीठ झाकून ठेवणार आहोत। मधून आपण पीठ चाटूने फिरवून बघणार आहोत, कारण हे पीठ खाली डागू शकतं। त्यामुळे आपण जास्त वेळ न फिरवता ठेवू नाही शकत। आपलं पीठ शिजून तयार आहे। तुम्ही बघू शकता, आता मी गॅस बंद केलेला आहे। आपण कुरवड्या ज्या साचेने घालणार आहोत त्याला थोडंसं आतून तेल लावून घेऊयात आणि मेनकागदावर
किंवा पाटावर किंवा परातीत, साडीवर कुठेही तुम्ही हे तांदळाचं पापड घालू शकता. हे सहज निघतील, तुटातूट जराही होणार नाहीत किंवा चिटकणार नाहीत. मनाने वाळल्यानंतर, थोडंसं हडकल्यानंतर अखंड अशी हे कुरुडी निघणार आहे. कुरुड्या घालताना असं आपल्याला काहीही त्रास होणार नाही. इतकं मऊसूत असं तांदळापासून कुरुड्या बनतात. हे पीठ थंड जरी झालं तर कुरुड्या पडण्यास कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. एकदम मऊसूत असे कुरुड्या पटापट आपण घालून घेतलेल्या आहेत. बघू शकता सर्व कुरुड्या आपण घातलेल्या आहेत आणि 2 दिवसानंतर कुरुड्या वाळून मस्तपैकी तयार झालेल्या आहेत. ही तांदळाची कुरुडी आपली तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास ह्या चॅनलला, एव्हीज मॉम्स किचन चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.